भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला। एका बाजूला समाजातील आदर्श व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करून देशप्रेम जागवण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला सायबर विभागाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे 32 नागरिकांच्या चेहऱ्यावर त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहिला। जय जवान जय किसान या उक्तीला सार्थ ठरवत कार्यक्रमाचे ध्वजारोहण विशेष अतिथींच्या हस्ते पार पडले। यात प्रामुख्याने श्रीमती सुधामती गोपीनाथ कांबळे, IPS अधिकारी, माननीय श्री शरण कांबळे साहेब यांच्या मातोश्री राहणार तडोळे, श्री सुरेश अंकुश मासाळ, प्रगतशील शेतकरी राहणार धामणगाव, ज्यांनी सेंद्रिय खताच्या जोरावर द्राक्ष व कांदा पिकात आदर्श निर्माण केला आहे। डॉक्टर मधुरा राजेंद्र बाजारे यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राळेरास गावाला जिल्ह्यात 3रा क्रमांक मिळवून देणाऱ्या व सेंद्रिय शेती, आयुर्वेदिक वनस्पतीचे प्रयोग करणाऱ्या तज्ज्ञ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलिसांनी सायबर गुन्हेगारी आणि गहाळ मोबाईल शोध मोहिमेत मोठे यश मिळवले आहे। पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे यांनी सायबर विभाग सोलापूर ग्रामीणचे रतन जाधव यांच्या मदतीने तांत्रिक तपास करून महाराष्ट्र व परराज्यातून तब्बल 32 मोबाईल शोधून काढले। हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत 3,20,000 रुपये आहे। हे सर्व मोबाईल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले। आपला हरवलेला ठेवा परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले। हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, शिवाजी हाळे यांच्यासह पोलीस अंमलदार, होमगार्ड, पत्रकार बांधव आणि ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते।